विधानसभेच्या खर्चाची मर्यादा ही 40 लाखांपर्यंत असणार असून 31 ऑगस्ट पर्यंत मतदारांची यादी जाहीर होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार यादी अंतिम केली जाते। सध्या प्रारूप यादीवर जिल्हाभरातून तब्बल 41,894 हरकती प्राप्त झाल्या असून त्यात सर्वाधिक हरकती यादीत नावं समाविष्ट करण्याच्या आहेत। त्यानंतर 3,673 नावं यादीतून काढून टाकण्याच्या तर 10,188 जणांनी नावासह अन्य बाबींच्या दुरुस्तीसाठी हरकती घेतल्यात। 30 ऑगस्ट रोजी ही मतदार यादी अंतिम होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांकडे मतदान ओळखपत्र होतं, त्यांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत मतदानापासून मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता मतदारांपासून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतली आहे। त्यामुळं विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या 28,000 मतदारांनी हरकती घेत नावं समाविष्ट करण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्याच ईव्हीएम वापरल्या जाणार असून याची दुरुस्ती आणि तपासणी सुरू आहे। 31 ऑगस्ट नंतर त्या ईव्हीएम सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पोच केल्या जाणार आहेत। दरम्यान अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली तरी देखील नवमतदारांना पुन्हा पुरवणी यादीच्या माध्यमातून नावं समाविष्ट करण्याची संधी असणार आहे।